इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल दीपक सुरवसे यांचा नागरी सत्कार संपन्न झाला असून प्रमुख उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी DYSP प्रकाश बिराजदार हे होते, तर प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट शरद पाटील, महेश घोडके यांची होती। तसेच मुळेगाव सरपंच सविता भोसले, उपसरपंच शिवराज जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, गावातील नागरिक, महिला, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात गावातील आजी माजी आणि सध्या कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचेही ग्रामपंचायत मुळेगाव आणि ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8च्या सुमारास सत्कार करण्यात आले असून यात विशेष सत्कार हा दीपक मिलिंद सुरवसे यांची मुंबई पोलीसपदी निवड झाल्यामुळे करण्यात आला। दीपक हा खूप मेहनती, अभ्यासू आणि जिद्द असलेला विद्यार्थी असून आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। आई महानंदा सुरवसे या दिवसभर दुसऱ्याच्या शेतात खुरपायला आणि शेतातील कामे करायला जायच्या, तर वडील मयत असून अत्यंत गरीब परिस्थितीतून दीपकने हे यश मिळवले आहे। या यशाबद्दल गावातून, मित्रपरिवारातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। आलेल्या प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि गावातील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही कशा प्रकारे एखाद्या क्षेत्रात यश मिळवायचे तर दीपक सुरवसे हे आपल्या समोर एक उदाहरण असल्याचे सांगण्यात आले। मनोगत ऐकत असताना दीपकच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आल्याचे दिसून आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दामोदर बनसोडे यांनी केले, प्रास्ताविक उपसरपंच शिवराज जाधव यांनी केले, तर आभार विष्णू ककमारे यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया TV9 साठी अजमेर शेख। उपसरपंच आहेत जाधव साहेब, त्यांचं खरं म्हणजे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो या कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर की त्यांनी ज्या तळमळीनं दीपकचा सत्कार आयोजित केलेला आहे, त्यांच्या भावना त्या बोलताना आम्हाला समजत होत्या की अशाच भावना प्रत्येक गावामध्ये लागलेला व्यक्ती आहे आणि त्याचा सत्कार आपण आयोजित करतो आणि तेच प्रेरणा पूर्ण गावामध्ये, आजूबाजूच्या गावामध्ये आणि तालुक्यामध्ये घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम, प्रेरणादायी कार्यक्रम सुरू होतात। त्याच्याबद्दल मी जे जाधव साहेब आहेत उपसरपंच, त्यांचा पहिल्यांदा आभार व्यक्त करतो। मंचावर जे पूर्ण मुळेगाव मधील जे सत्कारमूर्ती आहेत सर्वांचं नाव मी घेत नाही, तुम्हाला पण जास्त उशीर होणार आहे। मी एवढंच सांगतो की मी याच्या अगोदर 2008ला मी आता प्रॉपर अंदूरचाच आहे। अंदूर म्हणजे तुमच्यासाठी काय नवीन नाही, जवळच आहे। शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं तुळजापूर तालुक्यामध्ये अंदूरला। बऱ्याच शैक्षणिक संस्था आमच्या इथं आहेत, नावाजलेल्या शैक्षणिक संस्था आमच्या गावामध्ये आहेत आणि तोच वारसा घेऊन आम्ही अंदूरमधून बाहेर पडलो। 2008ला DEDला मी तिकडे नागपूरला गेलो होतो। त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य कसं आहे की मी DEDला गेल्यानंतर मी तिथं, आता तुम्हाला वाटत नसेल पण मी रनिंगचा प्लेअर होतो तिथं, 100 मीटर 400 मीटरचा। आता बघितल्यावर वाटत होतं साहेब खोटं बोलत असतील, पण त्यावेळेची गोष्ट वेगळी होती 2008ची 10ची। तर त्याच्यामध्ये माझा पोलीस भरती देण्याचा किंवा पोलीसमध्ये जायचा असा कुठला उद्देश नव्हता। मी रोज सकाळी रनिंगला जायचो, रनिंग झालं की आपलं कॉलेजला जायचो। तर आमच्या बाजूला एक MPSC करणारे 2 मुलं आले होते, एक राम राठोड सर होते आणि त्याचे दत्ता जाधव सर होते आणि ते आमच्या बाजूला राहायचे। बाजूला राहत असताना ते रोज सकाळी उठायचे आणि स्टडी सर्कल म्हणून, सर आपल्याला माहित असेल स्टडी सर्कलचं आनंद पाटलांचं मोठं व्यासपीठ आहे पूर्ण पुण्याला आणि नागपूर, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचे क्लासेस आहेत। तर ते 5 किलोमीटर चालत जायचे, मधल्या रस्त्याने 5 किलोमीटर परत यायचे। तर आम्ही म्हटलं सर की काय करताय तुम्ही, रोज सकाळी 5 किलोमीटर जायला वेळ घालताय, यायला वेळ घालताय, आणि म्हणजे हे स्पर्धा परीक्षा करतोय। म्हटलं ठीक आहे, मग स्पर्धा परीक्षा। मग ते माझं ग्राउंड बघायला यायचे, मला म्हटले महेश तू पोलीस भरती का देत नाही, तो पण माझा DED झालेला होता। म्हटलं सर आपला काही विचार नाही तसं, बघूयात म्हटलं शिक्षकाची नोकरी लागली तर शिक्षकच बरा आहे। म्हटलं हे कुठं झंझटमध्ये पडतंय पोलीस भरती होऊन, अरे नाही म्हटले तू फक्त एकदा उतर तर तू लागशील, म्हटले तुझं ग्राउंड चांगलं आहे, रनिंग चांगले आहे, अभ्यास चांगला आहे, तू एकदा उतरून तर बघ लागशील। मग मी पण विचार केला, आमची घरची परिस्थिती काय एकदम बेताचीच होती। मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे भावकी किंवा गावातले लोक होते। आता आमच्या भावकी मधला एक माझा चुलत भाऊ होता आणि गावातले 2-4 मुलं गावामध्ये प्रॅक्टिस करत होते। अंदूरला मोठं ग्राउंड आहे, तिथं प्रॅक्टिस करत असताना ते माझ्या भावाची, जे चुलत भावाची आई प्रत्येक वेळेस माझ्या घरी यायची आणि सांगायची बघ आता हे तू सकाळी 4ला जातो, 1 लिटर दूध आम्ही त्याला ठेवलंय, तो आता भरतीच होतोय, तू चांगला प्रॅक्टिस करतोय, त्याला काजू लावलेत, बदाम लावलेत, हे लावलेत आणि आता जागा निघणार आहेत, 12,000 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये लागून जाणार पोरग।
मी सहज गावाकडे सुट्टीवर आलो होतो, डीएड झालेलो होतो पूर्ण, तरी पण नागपूरलाच राहत होतो. बंदुकीची गोळी घालून घेईन असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी 22 तास अभ्यास केला, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. आणि त्याबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले निवृत्त DYSP माननीय प्रकाशजी बिराजदार साहेब, त्याबरोबर पोलीस निरीक्षक महेशजी गोडके साहेब, त्याबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले चन्नबसप्पा माळी साहेब, आणि त्याबरोबर या कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्याचा सत्कार झाला मोठा दीपक सुरवसे, ज्यांची नवनियुक्त पोलीस म्हणून नियुक्ती झालेली आहे, आणि त्याबरोबर ज्या ताई आमच्या त्या 3 ते 4 ताईंचा पोलीस म्हणून असताना सत्कार झालेला आहे, आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर दीपकचा सत्कार ज्या वेळेला होत होता त्यावेळेला फटाकड्या अशा उडत होत्या, हलगी एकीकडे वाजत होती, आणि एकीकडं आई सुद्धा एकीकडे दीपकसाठी टाळ्या वाजवत होती. आणि हे बघितल्यानंतर मला ध्यानात आलं की दीपकराव, तुमचं आयुष्य सार्थकी लागलं, कारण ज्या आईनं खुरपं घेऊन खुरपण केलं त्या आईच्या हातून आज टाळ्या तुमच्यासाठी वाजत होत्या, ह्यासारखं काय कमी असू शकत नाही. आताही त्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे, पण ते आनंदाचे अश्रू आहेत. आणि हे आनंदाचे अश्रू काय येतात, माझ्या अंगावर सुद्धा शहारे त्यांचे अश्रू बघून यायला लागलेले आहेत. हेच सांगायचं आहे की आई म्हणजे काय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, अशी ही आई. आणि अशा आईच्या डोळ्यातून येणारे अश्रू, याच्यासारखी ग्रेट अचिव्हमेंट तुमची असू शकत नाही. सुरुवातीला आपण शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या दोन्ही प्रतिमांचं पूजन करत असताना या महान विभूतींचं काय काम होतं, या ठिकाणी तुम्ही ध्यानात घेण्याच्या बाबी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सहज कधी घडलेले नाहीत, तर त्यांना ही घडवण्यामागे आईच होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने काय वेदना सहन केल्यात, आई साहेब तुम्हाला माहित असेल की त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या बापाचा आणि 2 भावांची कत्तल झालेली आहे. स्वतःचा मुलगा संभाजी, त्याला पण मारला गेलाय, म्हणजे थोरला संभाजी जो शिवाजी महाराजांपेक्षा मोठा होता. तेवढ्या वेदना सहन करणारे ते होत्या, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडू शकला, आणि तुम्ही तेवढे कष्ट केलं म्हणून दीपक घडू शकला, यात कोणतीही शंका असू शकत नाही. तुम्हाला सांगतो, पूर्वी महिलांची काय स्थिती होती की महिला जात्यावरती गाणे म्हणायच्या, आणि जात्यावरती गाणे म्हणताना आपल्या वेदना व्यक्त करायच्या की मला स्वातंत्र्य नाही म्हणायच्या. आणि त्यातलेच नुकतीच एक महिला लग्न झाल्यानंतर माहेरे आलेले असते, आणि माहेरे आल्यानंतर हळूच आई तिला विचारते कसं काय नवऱ्या घरी तुझं, तर ती म्हणत असताना त्या मुलीला विचारलं तर ती मुलगी म्हणते, उत्तर देते, सासरची काय अवस्था आहे, अगं आई तिथं खायला खूप आहे, अगं पोळीवर तूप आहे, पण काय सांगू आई, स्वातंत्र्याच्या दारावर सोनेरी कुलूप आहे. अशी अवस्था असणारी महिला त्यावेळेची एक 30-40 वर्षाखालची, तुम्ही आठवा मुळेगावला म्हणजे ते शेला पद्धत अजून काय काय. असं एक मला काल जाधवनी फोन केला सरपंच की असं असं कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणले किती लोकांचं सिलेक्शन झालंय, ते म्हणले एकाच झालेलं आहे. चांगली गोष्ट आहे म्हणलं. आता भरती व्हायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या आपली वाढत आहे, आणि शासकीय सेवेतल्या ज्या जागा आहेत त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहिराती निघत नाही आहेत. पोलीस दलामध्ये त्यातल्या त्यात इतर शासकीय सेवेपेक्षा पोलीस दलातील जागा दरवर्षाला निघतात का, तर लोकसंख्येच्या हिशोबानं आणि निवृत्त होण्याचं जे प्रमाण असतं त्याच्यावरती अवलंबून असतं. आता मी ज्यावेळी नालासोपारा या भागात होतो त्या ठिकाणी 30 लाख लोकसंख्या होती, आणि पोलीस स्टेशन होते 7. आता त्या ठिकाणी पोलीस स्टेशन झाले 10 पोलीस स्टेशन झाले की त्याप्रमाणे स्टाफ पण वाढवावा लागतो, आणि मग दर वर्षाला नवीन नवीन जाहिराती निघतात. ती सुद्धा जाहिराती काय वर्ष 2-2 वर्ष 3-3 वर्ष निघत नाही आहेत. आणि त्याच्या सर्व एवढ्या संघर्षातून सुद्धा मोठ्या प्रमाणात मुंबई पोलीस दलामध्येच वेकॅन्सी जास्त असतात. इतर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणची निवृत्ती झालेले जे कर्मचारी असतात त्याच्यावरती ते डिपेंड असतात की इथल्या जागा किती,
त्याच्यातले मग राखीव किती, ओपन किती, सैनिकांचे किती, या पद्धतीने ते जागा नेतात. या सर्व कष्टातून सिलेक्शन होणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट असते. आणि बऱ्याच लोकांचं एक असं एक असतं की निगेटिव्ह माइंड असतं की वशिलाशिवाय होत नाही आहे. तर मित्रांनो, असं काही नाही आहे. वशिला हे सर्व पूर्वी चालत असेल. आता इतकं डिजिटल युगामध्ये प्रत्येक कॅडेट्सच्या पायाला घड्याळ बांधतात आणि त्यांना ते पळायला लावतात. म्हणजे तुम्ही एक सेकंद सुद्धा ना मागं पुढं करू शकत नाही आहे. आणि प्रत्येक ठिकाणी सगळे कॅमेरे असतात आणि रिझल्ट तुम्हाला त्याच ठिकाणी सांगतात. म्हणजे हे लोक जे म्हणतात ना की बाबा सहजासहजी होत नाही आहे, तर सहजासहजी सगळं शक्य आहे. फक्त तुमची मनाची तयारी पाहिजे आणि आपल्याला व्हायचं आहे. तुम्ही जे विचार करताना ते जीवनामध्ये कृतीत येते. परंतु तुम्ही विचार करताना त्याच्यात एक नकारात्मक विचार केला, ते शक्य नाही होणार, हे कसं काय होणार, मग ते तुमचं जे कार्य असते ना ते होत नाही. हे निसर्गाचा एक चमत्कार आहे. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे की आपण एक मनात ठरवलं की हे आपल्याला असं व्हायचं. दुसरा विचार आपल्या असा येईल की बाबा हे कसं काय शक्य आहे. तुम्ही म्हणायचं आज शक्य नाही आहे, पण भविष्यात हे शक्य होऊ शकते.